श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण कुरकुरीत असे कोबी मंचुरियन बघणार आहोत. त्यासाठी आपण कोबी घेतला आहे आणि तो असा खिसून घ्यायचा आहे. खिसून घेतल्यानंतर व्यवस्थित खिसल्यानंतर त्याचं पाणी आपण काढून घेणार आहोत पिळून, कारण की आमची चिल्लर पार्टी म्हणत होती काहीतरी वेगळं करा, म्हणून मग कोबी मंचुरियन आपण करणार आहोत. तर हे खिसून घेतलं आहे आणि त्याच्यासाठी आता आपण पाणी त्याचं काढून घेणार आहे. तो मैदा आहे, हे कॉर्नफ्लॉवर आहे आणि सोया सॉस लागेल आपल्याला, केचप पण लागेल. आणि आता आपण कोबीचं थोडं जे पाणी असतं एक्स्ट्राचं ते पिळून पिळून काढून घेणार आहोत. आणि माझं जरासं लक्ष दुसरीकडे होतं. तर आपण आता हे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते असं पिळून काढून घेतो आहे. पाणी पूर्ण कोरडं करून घ्यायचे कोबी, की जेणेकरून त्याच्यामध्ये जे मॉइश्चरायझर पकडलेलं असतं ते त्याच्यात जास्त म्हणजे ओलं होतं मैदा टाकल्यानंतर जास्त. आणि आता आपण मैदा टाकून घेतो आहे आपल्या अंदाजाने. जसं तुम्ही एक मोठा कोबी घेतला आहे तर एक साधारण पाव किलो मैदा लागतो त्याला. आणि कॉर्नफ्लॉवर थोडंसंच टाकायचं, एक 2-4 चमचे. त्याच्यामध्ये 2-4 चमचे टाकल्यानंतर सोया सॉस टाकायचा आहे आपल्याला, एक ते पण तुमच्या अंदाजे टाकायचं आहे. त्याच्यामध्ये नॉर्मली मीठ असतं, तर मीठ चवीला टाकताना थोडं टाका. हे मी 2 चम्मच सोया सॉस टाकलेत. आणि आता हे केचप किसानचं आहे, तर ते केचप पण आपण टाकणार आहोत. ते मी 3 चमचे टाकले, साधारण अंदाज घेतला आहे मी. आणि आलं लसूण पेस्ट लागते. आपण आलं लसूण पेस्ट जर तुम्ही घरी डायरेक्टली केली, जी विकतची न हे करता, घरी जर डायरेक्ट केली तर त्याच्यात क्रंचीपणा, ते आपल्या खाताना थोडंसं फ्लेवर येतं. तुम्ही याच्यामध्ये गाजर पण टाकू शकता, बीट टाकू शकता, ऑप्शनल आहे. जर मुलं तुमची भाज्या खात नसतील तर असं त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि मग मस्तपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, जास्त टाकायचं नाही. आणि हे आपण असं पीठ पूर्ण मळून घेतलेलं आहे. आणि आम्ही हे चुलीवरती केलं आहे, कारण की घरी म्हणजे चाललेलं की चुलीवरती करायचं. आपण स्पेशल मंचुरियन चुलीवर करणार आहोत, कारण की आता गॅस पण भेटेल न भेटेल याची शाश्वती कमी. आता ह्याच्यात आपण तेल टाकतोय गरम करायला. Saya kan lah, karena yang saya tak plastik itu main pun.
तर आपण कॉर्नफ्लॉवर घेतला आहे 4 चमचे. त्याच्यामध्ये आपण पाणी घेतलं आहे एक 2, म्हणजे असं त्याचं हे झालं पाहिजे, लिक्विड फॉर्ममध्ये झालं पाहिजे. त्याच्या अंदाजे तुम्ही पाणी टाका. जास्त पण पातळ नाही करायचं. आणि सोया सॉस आणि आपण कांदा चिरून घेतला आहे, आलं लसूण पेस्ट आणि सॉस घेतला. तर आपण आता कांदा भाजून घेतो आहे. कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये शिमला मिर्च वगैरे टाकायची असेल किंवा मी मिरची टाकले चिरून त्याच्यामध्ये. आणि शिमला मिर्च जर तुम्हाला हवी असेल तर ते ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता. कारण की मला ग्रेव्ही टाईप करायचं होतं, तर त्याच्यामुळे मी तसं ग्रेव्ही टाईप केलं. आता कांदा भाजून झाला, आला लसूण पेस्ट टाकली आपण. आता आपण त्याच्यात सॉस टाकणार आहे. एक साधारण तुम्ही 2-3 चमचे टाका. आणि त्याच्यामध्ये परत आपण सोया सॉस पण टाकणार आहे. ते पण सेम ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. 1-2 चमचे टाकायचे, जास्त नाही टाकायचं. आणि त्याच्यामध्ये आपण हे जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी केलेलं 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि अंदाजे त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घेऊन लिक्विड फॉर्ममध्ये करायचं आहे आपल्याला. आणि हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आमच्या इथे बाहेर लाईट नसल्यामुळे आम्ही टॉर्च लावलेली. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, कारण की कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर गाठी होतात. मग मी त्याच्यामध्ये मिरची पण टाकले आणि ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर. आणि माझ्या पप्पांना खायची होती मिरची म्हणून मग ती मिरची टाकली. आमच्याकडे शिमला मिर्च नव्हती म्हणून आम्ही आता तसं केले. हे जे मंचुरियन केलेले आहेत सगळे आपण त्याच्यामध्ये आता परतून घेणार आहोत. आणि झालं आपलं रेडी मंचुरियन. कसे झालेत, काय झालेत नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला तर कळणार नाही आहे ते, कारण की ते आम्ही बनवलेले खरंच खूप छान झालेले. आणि चुलीवरती एकदम असे क्रिस्पी झालेले, खूप सुंदर असे लागत होते. चवीला खूप छान लागत होते. आमच्या चिल्लर पार्टीला सगळ्यांना आवडले ते. आणि म्हणजे सगळ्यांनी मनसोक्त मंचुरियन खाल्लं. तुम्हीही नक्की करून बघा. आणि रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट करून, की रेसिपी कशी झाली, म्हणजे तुमची कशी झाली ते तुम्ही ट्राय करा. आणि हसत राहा, मस्त राहा आणि छान राहा. नक्की कमेंट करून सांगा. माझे नवीन म्हणजे ब्लॉग आहेत, मला अजून यातलं एवढं कळत नाही आहे ब्लॉगमधलं, पण कसे काय माझ्याकडून जसं होतं तसं मी करण्याचा प्रयत्न करते. आणि खरंच मंचुरियन खूप एक नंबर झालेले. तुम्हीही ट्राय करा. असंच प्रेम द्या, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर